Hello student, good morning everybody. How are you? Very fine. Today we are going to learn 4.1 The World is Mine. हे जग माझेच आहे. This poem is written by the poetess Joy Lovett Crawford. या कवितेमध्ये कवयित्रीने आपल्याला सांगितलं आहे की ईश्वराने आपल्याला बऱ्याच गोष्टी बहाल केलेल्या आहेत आणि त्या गोष्टीसाठी आपण ईश्वराचे ऋणी असायला पाहिजे. ईश्वराचे आपण आभार मानायला पाहिजे, कारण की जगात असे बरेच लोक आहेत की ज्यांच्याजवळ आपल्यापैकी बऱ्याच गोष्टी नाहीत आणि आपल्याकडे त्या आहेत. तर त्यामुळे आपण ईश्वराचे खरोखरच ऋणी असायला पाहिजे. तर या कवितेला वाचल्यानंतर सहज आपल्याला लक्षात येईल. तर त्याआधी आपण बघून घेऊया वॉर्मिंग अप चिटचॅटमध्ये काही प्रश्न दिले आहेत. त्या प्रश्नांना समजून घेऊया आणि त्याचे उत्तर कसे लिहायचे ते पण समजून घेऊया. I am going to explain at all first warming up chit chat, but before this I would like you to subscribe my channel, like and share your friends. Okay, let's get started now. Form groups and discuss the following turn by turn. What do you often complain to your parents about कोणत्या गोष्टीबद्दल, कोणत्या गोष्टीविषयी तुम्ही आपल्या पॅरेंट्स जर नेहमी तक्रार करत असता. तर देर आर सम थिंग्स वी डोंट हॅव. आपल्याकडे ज्या गोष्टी नाहीत तर त्याचीच तक्रार आपण पॅरेंट्सजवळ करत असतो. फॉर एक्झाम्पल, टू लेट मी वॉच टी व्ही, टू यूज मोबाईल, टू अलाव टू प्ले विथ फ्रेंड्स. आपल्या मित्रांशी बोलायला मोबाईल यूज करण्यासाठी किंवा टी व्ही पाहण्यासाठी. नाव नेक्स्ट क्वेश्चन. Some of the things you have in your possession which your younger brother or sister does not have. काही गोष्टी असतात घरी की त्याच्यावर तुमचा पूर्णतः ताबा असतो, तुमचं नियंत्रण असतो, तुमच्या अधिकारामध्ये असतात, परंतु त्या तुमच्या लहान भावाच्या किंवा बहिणीच्या ताब्यात नसतात, त्यांच्या अधिकारात नसतात. तर अशा काय काय गोष्टी आहेत तर तुम्ही सांगू शकता. युअर ओन रिस्टवॉच, युअर ओन बायसिकल, युअर ओन मोबाईल or your own laptop. Then next question, name one thing that at present you are craving to possess most of all. आपल्याला काही गोष्टींची नावं सांगायचं आहे. ॲट प्रेझेंट म्हणजे सध्यामध्ये यू आर क्रॅविंग टू पजेस. क्रॅविंग मीन्स त्या गोष्टीची तुम्हाला तलप आहे, त्या गोष्टी तुमच्याजवळ असायला पाहिजे याची तीव्र इच्छा तुमची आहे. मोस्ट ऑफ ऑल मीन्स सगळ्यात जास्त. तर अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल, बाईक, स्कूटी, PC, लॅपटॉप, मोबाईल, स्मार्ट मोबाईल. तर अशा ज्या गोष्टी तुमच्याजवळ नाहीत त्या गोष्टीपैकी ह्या आहेत. त्यानं रीड द ट्रान्सलेटेड अरेबिक प्रोवर्ब. ही खाली एक अरेबिक प्रोवर्ब दिलेली आहे आणि याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. डिस्कस व्हॉट इट मीन्स टू कन्वे. तर या प्रोव्हर्बमधून काय मेन्शन केलं आहे, काय आपल्याला कोणता संदेश मिळत आहे तर याच्यावर डिस्कस करूया. आय कंप्लेन दॅट आय हॅड नो शूज. काय अर्थ आहे? मी तक्रार करत असे की माझ्याकडे शूज नाहीत, माझ्याकडे जोडे नाहीत. अंटील मीन्स तोपर्यंत, केव्हापर्यंत? आय मेट अ मॅन हू हॅड नो फीट. ज्या व्यक्तीला पायच नव्हते अशा व्यक्तीला जोपर्यंत मी भेटलो नाही तर तोपर्यंत मी माझ्याकडे जोडे नसल्याची तक्रार करत होतो. तर याच्यातून काय अर्थ अभिप्रेत होतो की ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत तर त्यासाठी आपण अनहॅप्पी असतो, आपण दुःखी असतो. परंतु एखाद्याकडे त्या गोष्टी नसताना देखील तो समजा सुखी असेल तर तेव्हा आपल्यामधला जो दुःखीपणा असतो तो सहज नाहीसा होतो. ज्या गोष्टी आपल्याकडे असतात तर त्यामध्येच आपण समाधान मानायला पाहिजे, त्याच्यामध्येच आनंदी राहायला पाहिजे, असं या प्रोव्हर्बमधून आपल्याला शिकायला मिळते. नाव लेट्स सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. रीड द पोएम बिलो अँड फिल इन द गॅप्स चूजिंग द अप्रोप्रिएट वर्ड्स टू मेक इट मिनिंगफुल. आल्सो सजेस्ट अ टायटल ऑफ युअर ओन. खाली काही 4 ओळी दिलेल्या आहेत आणि ह्या 4 ओळी एकंदरीत 8 ओळी दिलेल्या आहेत आणि या ब्रॅकेटमध्ये काही शब्द दिसत आहेत तुम्हाला. तर या शब्दापैकी कोणता शब्द तुम्ही या दिलेल्या ओळीमध्ये वापरू शकता तर ते सांगितलेलं आहे. तर फर्स्टमध्ये आपण बघूया, काउंट युअर गार्डन बाय द फ्लॉवर्स. याच्यापैकी फ्लॉवर्स हा शब्द येईल. नेव्हर बाय द लिव्स दॅट फॉल.
काउंट युअर डेज बाय गोल्डन आवर्स. डोंट रिमेंबर क्लाउड एट ऑल. Count your nights by stars, not by shadows. Count your life with smiles, not tears. And with joy on every birthday. Count your age by friends, not years. In this way, we have seen this activity. Now let's see this activity. Fill in the table on your own. आता याच्यामध्ये दोन, what makes the extreme happy, what makes me extremely sad. आता एक्स्ट्रीमली हॅपी केव्हा मला मी होतो आणि केव्हा एक्स्ट्रीमली सॅड होतो तर त्याबद्दल सांगायचं आहे. व्हेन आय गेट सक्सेस, जेव्हा मला यश मिळते तर ते मी अतिशय हॅप्पी होतो, सुखी होतो, आनंदी होतो. व्हेन आय एम अप्रिशिएटेड, जेव्हा एखाद्याने माझी कौतुक केलं तर तेव्हा मी आनंदी होतो. व्हेन आय गेट गिफ्टेड फ्रॉम अदर्स, व्हेन आय गेट गिफ्ट्स, जेव्हा मला गिफ्ट्स मिळतात तर दुसऱ्याकडून जेव्हा मला गिफ्ट्स मिळतात तर तेव्हा मी आनंदी होतो. व्हेन आय गो टू शॉपिंग, जेव्हा मी शॉपिंगला जातो तर तेव्हा मी अतिशय आनंदी होतो. व्हेन माय बर्थडे इज बिंग सेलिब्रेटेड, जेव्हा माझा वाढदिवस साजरा करण्यात येतो तर तेव्हा मी आनंदित होतो, हॅप्पी होतो. आता एक्स्ट्रीमली सॅड केव्हा होतो, अतिशय दुःखी केव्हा होतो तर व्हेन आय डू नॉट अटेन माय टार्गेट, जेव्हा मला माझ्या ठरवलेला टार्गेट पूर्ण करता येत नसेल तेव्हा. व्हेन समवन ब्लेम मी, जेव्हा एखादा व्यक्ती मला दोष देत असेल तर तेव्हा मी दुःखी होतो. व्हेन आय डू नॉट लुक ब्युटिफुल, जेव्हा मी सुंदर दिसत नसेल तर तेव्हा मी दुःखी होतो. व्हेन समवन हेट मी, जेव्हा एखादा व्यक्ती माझी ईर्ष्या करत असेल, द्वेष करत असेल तर तेव्हा मी दुःखी होतो. बीइंग पनिश्ड ऑर स्कॉल्डेड अननेसेसरीली, म्हणजे कारण नसतानासुद्धा मला पनिशमेंट मिळत असेल किंवा मला कोणी शिवीगाळ करत असेल तर तेव्हा मी अतिशय दुःखी होतो. ओके, नाव लेट्स सी धिस ॲक्टिव्हिटी. मेक द वर्ल्ड अ हॅप्पी प्लेस बाय चेंजिंग नेगेटिव्ह थिंग्स इंटू पॉझिटिव्ह वन्स. तर हे निगेटिव्ह थिंग्स आहेत आणि हे पॉझिटिव्ह थिंग्स आहेत. तर निगेटिव्ह थिंग्समुळे सॅड वर्ल्ड निर्माण होते आणि पॉझिटिव्ह थिंग्समुळे हॅपी वर्ल्ड तयार होते. तर अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे सॅड वर्ल्ड तयार होते. फॉर एक्झाम्पल, हेट्रेड म्हणजे द्वेष, इनजस्टिस मीन्स अन्याय, पॉवर्टी म्हणजे गरिबी, इंटॉलरन्स म्हणजे असहिष्णुता, सेल्फिशनेस म्हणजे स्वार्थीपणा, फिअर मीन्स भीती, जेलसी मीन्स ईर्ष्या किंवा द्वेष, एनमिटी मीन्स शत्रुत्व, डिफरन्सेस म्हणजे मतभेद किंवा भेदभाव, अनरेस्ट म्हणजे बेचैनी, डर्ट मीन्स घाण, शॉरो मीन्स दुःख. तर या सगळ्या हे निगेटिव्ह थिंग्स आहेत, यामुळे सॅड वर्ल्ड तयार होतो. तर हॅपी वर्ल्ड कोणकोणत्या गोष्टीने तयार होतो बघूया. फॉर एक्झाम्पल, फॉरगिवनेस क्षमा, लव प्रेम, जस्टिस न्याय, फ्रेंडशिप मैत्री, सिम्पॅथी सहानुभूती, पीस शांती, जस्टिस न्याय, जॉय आनंद, युनिटी एकता, कंपॅशन दया, फेथ श्रद्धा, सॅटिस्फॅक्शन समाधान, कॉपरेशन सहयोग, प्रॉस्पेरिटी भरभराट, गुड हेल्थ चांगलं स्वास्थ्य, वेल्थ म्हणजे संपत्ती. हे सगळे काय हॅपी वर्ल्डचे प्रतीक आहेत, म्हणजे हे सगळे पॉझिटिव्ह थिंग्स आहेत. नाव लेट्स सी द ट्रान्सलेशन ऑफ द वर्ल्ड ऑफ माइंड. ॲक्च्युअल द पोएम इज व्हेरी इझी अँड इंटरेस्टिंग अँड दिस पोएम मे मेक यू हॅप्पी अँड हिलॅरियस. ही कविता तुम्हाला प्रेरणादायी आहे आणि तुम्ही आनंदी असू शकता, खुश असू शकता. आपल्यामध्ये तुम्ही दुःखी न राहता कोणत्या पद्धतीनं आपल्याला जीवन अतिशय सुखद कसं जगता येईल तर याची प्रेरणा ही कविता आपल्याला देत असते. तर बघूया कवितेमध्ये जॉय लवलेट क्रॉफर्ड काय म्हणत आहे. तर टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. याच्यामध्ये कवयित्री म्हणत आहे की आज बसवर मी पाहिले, कोणाला पाहिले, अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर,
जिचे रेशमी केस आहेत अशा एका सुंदर मुलीला, लवली मीन्स ब्युटिफुल मुलीला मी आज बघितले. आय एनविड हर. आणि तिला पाहून मग काय झालं तर तिला पाहून कवयित्रीला ईर्ष्या झाली, हेवा वाटला. सी सीम्ड सो गे. आणि ती कशी दिसत होती? सी सीम्ड सो गे. ती ब्युटिफुल दिसत होती, चार्म दिसत होती. अँड आय विश्ड आय वॉज सो फेअर. आणि कवयित्रीला तिला पाहून असं वाटलं की काश मी सुद्धा तिच्यासारखी सुंदर राहिली असती तर, असं कवयित्रीला वाटलं. सडनली. आणि नंतर लगेच एकाएकीच सी रोज टू लिव्ह. ती जाण्यासाठी उभी झाली. रोज म्हणजे राईसच्या भूतकाळ, RISE, राईसचा भूतकाळ रोज. रोज म्हणजे उठली. तर ती जाण्यासाठी उठली, एकाएकी उठली. आय सॉ. आणि कवयित्रीने तिला पाहिले. हॉबल डाऊन द आईल. आणि ऑईल म्हणजे एका बसच्या दोन्ही सीटमधला जो पॅसेज असतो, जी जागा असते त्याला आईल म्हटलं आहे. हॉबल म्हणजे लंगडत जाणे. तर कवयित्रीने तिला बघितलं की ती त्या जागेमधून लंगडत लंगडत चालत आहे. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन. आणि कवयित्रीला वाटलं की हे ईश्वरा तू मला माफ कर. व्हेन आय व्हाईन, जेव्हा मी अशी तक्रार करते, जेव्हा मी आपल्यामध्ये कमीपणांची तुला तक्रार करते तर तेव्हा तू मला माफ कर. आय हॅव 2 legs. कारण हे मला तर 2 पाय आहेत. द वर्ल्ड इज माइन. हे जग माझेच आहे. मी माझी जिथं इच्छा होईल तिथं मी आपल्या पायाने जाऊ शकते. परंतु त्या मुलीला तर पायच नाहीत, म्हणजे पाय लंगडे आहेत. तर अशा पद्धतीने कवयित्रीने ईश्वराला क्षमा मागितली. नेक्स्ट स्टँजा. व्हेन अँड देन आय स्टॉप टू बाय सम स्वीट्स. त्यानंतर कवयित्री थांबली. कशासाठी थांबली? टू बाय सम स्वीट्स. काही गोड पदार्थ घेण्यासाठी म्हणून कवयित्री थांबली. द लॅड हू सोल्ड देम हॅड सच अ चार्म. आणि त्या मिठाईला जो मुलगा विकत होता तर तो कसा होता? ही हॅड सम सच अ चार्म. तर तो मोहक होता, तो मुलगा मोहक होता, आनंदी होता, असं कवयित्रीला म्हणायचं आहे. लॅड मीन्स मुलगा, बॉय. आय टॉक्ड विथ हिम. कवयित्री त्याच्यासोबत बोलली. ही सीम्ड सो काम. तो अतिशय शांत वाटत होता, अगदी शांत वाटत होता. अँड इफ आय वेअर लेट इट वूड डू नो हार्म. आणि कवयित्री म्हणत आहे की माझं त्याच्याशी बोलत असताना जर मला वेळही झाली तर त्याची काही चिंता नव्हती. अँड ॲज आय लेफ्ट ही सेड टू मी. आणि जेव्हा मी त्याला सोडून जाऊ लागले तर तेव्हा तो म्हणाला, आय थँक यू, यू हॅव बीन सो काइंड. मी आपला खूप आभारी आहे, असं तो मुलगा म्हणाला. इट्स नाईस टू टॉक विथ यू फोक लाईक यू. तर तो म्हणाला, इट्स नाईस टू टॉक. आपल्याशी बोलताना मला छान वाटलं. विथ फोक्स लाईक यू. तुमच्यासारख्या लोकांशी बोलणं मला छान वाटलं. यू सी आय एम ब्लाइंड. तुम्हाला माहीत आहे मी आंधळा आहे. तर तेव्हा कवयित्री ईश्वराला म्हणाली की ओ गॉड फॉरगिव्ह मी. हे ईश्वरा तू मला माफ कर. व्हेन आय व्हाईन. जेव्हा मी तक्रार करते तेव्हा मला तू हे ईश्वरा माफ कर. आय हॅव 2 legs. आय हॅव 2 eyes. माझ्याकडे 2 डोळे तर आहेत ना. द वर्ल्ड इज माइन. म्हणजे या जगातील सौंदर्य मी पाहू शकते. त्यामुळे हे ईश्वरा तू मला माफ कर. नाव लेट्स सी द नेक्स्ट स्टँजा. लेटर वॉकिंग डाऊन द स्ट्रीट आय सॉ अ चाइल्ड विथ आईज ऑफ ब्ल्यू. त्यानंतर कवयित्री पुढे चालत गेली तर त्यांना एक निळे डोळे असलेला एक मुलगा दिसला. ही स्टूड. तो उभा होता. अँड वॉच अदर प्लेईंग. आणि दुसऱ्या मुलांना खेळत असताना तो नुसता बघत होता. इट सीम्ड. कवयित्रीला असं वाटलं की ही न्यू नॉट व्हॉट टू डू. काय करावे हे कदाचित त्या मुलाला कळत नव्हते. आय स्टॉप्ड अ मोमेंट. क्षणभर ती थांबली. अँड देन सेड. आणि कवयित्रीने त्या मुलाला विचारलं, व्हाय डोंट यू जॉईन द अदर्स डिअर. तू दुसऱ्यांशी का बरं जॉईन होत नाही खेळण्यासाठी.
ही लुक्ड अहेड विदाउट अ वर्ड. परंतु त्या मुलाने एक शब्दही न बोलता तो पुढे पाहतच राहिला. अँड देन आय न्यू. आणि कवयित्री म्हणत आहे की त्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही कुड नॉट हिअर, म्हणजे त्याला तो ऐकू शकत नव्हता. तर तेव्हा कवयित्री म्हणत आहे ईश्वराला की ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन. हे ईश्वरा तू मला माफ कर जेव्हा मी तक्रार करते. आय हॅव 2 इयर्स. निदान मला 2 कान तर आहेत ना, जगातले संगीत मी ऐकू शकते. तर अशा पद्धतीचे भाव कवयित्रीच्या मनात आले. विथ लेग्स टू टेक मी व्हेअर आय शिल गो. तर इथं सांगत आहे कवयित्री की विथ लेग्स टू टेक मी व्हेअर आय शिल गो. मला जिथं जायचं आहे तिथं मी जाऊ शकते कारण की मला पाय आहेत. विथ आईज टू सी द सनसेट ग्लो. तर सूर्यास्ताचा तो आनंद मी अनुभवू शकतो कारण की मला डोळे आहेत. विथ इयर्स टू हिअर व्हॉट आय वूड नो. जे मला ऐकायचं आहे तर ते मी खुशाल ऐकू शकते कारण की मला कान आहेत. तर हे ईश्वरा ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन. हे ईश्वरा मला तू माफ कर जेव्हा मी तक्रार करते. व्हाईन मीन्स कंप्लेंट किंवा ग्रंबल्ड, कुरकुर करणे किंवा तक्रार करणे. आय एम ब्लेस्ड. मी भाग्यवान आहे. इंडीड. खरोखरच द वर्ल्ड इज माइन. आणि खरोखरच हे जग माझेच आहे कारण की मला 2 डोळे आहेत, मला 2 पाय आहेत, मला 2 कान आहेत. तर अशा पद्धतीने मी जगातल्या संगीताला आणि जगातलं जे काही सौंदर्य आहे त्याला मी अनुभवू शकतो, ऐकू शकतो, पाहू शकतो. अशा पद्धतीने कवयित्रीने जॉय लवलेट क्रॉफर्डनी म्हटलं आहे की जे माझ्याकडे आहे त्यातच मी समाधान मानायला पाहिजे, आनंदी असायला पाहिजे. आणि त्यातून या कवितेतून कवयित्री आपल्याला संदेश देत आहेत की ज्या गोष्टी आपल्याजवळ असतात त्यासाठी आपण ईश्वराचे धन्यवाद मानायला पाहिजे, ऋणी असायला पाहिजे आणि तक्रार करणं सोडून द्यायला पाहिजे. आणि जे आहे त्यातच आपण कसं आनंदी राहायला पाहिजे तर ते कवितेच्या माध्यमानं जॉय लवलेट क्रॉफर्ड यांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. तर आय होप यू अंडरस्टँड धिस होल ऑफ द पोएम प्रॉपरली. देर इज नो डाऊट. तर लेट सी सम क्वेश्चन गिवन ॲट द एंड. बघूया काही प्रश्न आहेत. डिस्क्राईब द यंग गर्ल इन द बस. त्या बसमध्ये असलेल्या तरुणीचं वर्णन कवयित्रीने कसं केलं आहे तर लवली, गे अँड फेअर, ब्युटिफुल, आनंदी आणि सुंदर अशा पद्धतीनं केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट डीड द स्पीकर इन द पोएम नॉट रिअलाइज व्हाईल चॅटिंग विथ द यंग लॅड. जेव्हा त्या मुलासोबत चॅटिंग करत होती, बोलत होती कवयित्री, तर कवयित्रीला कोणत्या गोष्टीचा भास झालेला नव्हता. तर कोणत्या गोष्टीचा भास झाला नव्हता की दॅट ही वॉज ब्लाइंड. तो आंधळा आहे या गोष्टीचा कवयित्रीला भास झालेला नव्हता. नेक्स्ट क्वेश्चन आहे. व्हाय डीड द ब्ल्यू आईड बॉय नॉट जॉईन द अदर्स इन देअर गेम. दुसऱ्या मुलांना खेळत असताना पाहत होता परंतु त्यांच्यासोबत तो खेळत नव्हता. का खेळत नव्हता तर त्याचं कारण आहे बिकॉज ही कुड नॉट हिअर ॲज ही वॉज डीप. तर तो त्यांना ऐकू शकत नव्हता कारण की तो बहिरा होता म्हणून. व्हॉट डज द स्पीकर थँक गॉड फॉर. स्पीकर ही ईश्वराचा आपण आभारी असायला पाहिजे असं का बरं सांगत आहे तर शी इज ब्लेस्ड विथ एव्हरीथिंग टू लिव्ह हॅपी लाईफ. कवयित्री म्हणत आहे की आपण खूप भाग्यवान आहोत. ईश्वराने आपल्याला प्रत्येक गोष्ट दिलेली आहे टू लिव्ह हॅपी लाईफ. सुखी जीवन, आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि म्हणूनच ईश्वराचा आपण खूप आभारी असायला पाहिजे असं कवयित्री यामध्ये सांगत आहे. तर आय होप यू अंडरस्टँड व्हेरी वेल माय डिअर स्टुडंट. वन्स अगेन आय वुड लाईक यू इफ यू लाईक धिस व्हिडिओ share with your friends and subscribe if you have not still subscribed my channel. Thanks for watching. We shall meet again in the next video. Till then, bye.